स्पर्धेमध्येच पार्टिसिपेट केलं पाहिजे, तर दुसऱ्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट नाही केलं पाहिजे, असं काही रिस्ट्रिक्शन्स असतात? स्टार्टिंगला तर असं काही नसतं. हं, कारण तुम्ही जेव्हा बॉडी बिल्डिंगमध्ये उतरता, तर तुम्हाला स्टार्टिंगला काही नसतं. जसं तुमचं नाव होईल, हं. तेव्हा तर ते रिस्ट्रिक्शन करतात. जर तुम्ही खेळला दुसरीकडं, अच्छा. तर तुम्हाला ते बॅन पण करतात. ओके. Instagramवर फर्स्ट टाईम तर खूप सारे आले. काही म्हणजे रिलेटिव्ह पण कमेंट करायचे, म्हणजे फोन करून वगैरे. हां, हां. तर तुम्ही म्हणालात, की सोशल मीडियावरनं किंवा जे तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळतात, हं. तर ते बेसिकली तुमचे फॉलोअर्स वगैरे बघतात, हां, की तुमचे फॉलोअर्स किती आहेत, तुम्ही किती प्रोफाईल. टायटल्स जिंकलेत, राइट. प्रोफाईल तुमची चेक करतात. मग सोशल मीडियावरती तुमचा प्रेझेन्स असणं हे किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? कारण ब्रँड्स तुम्हाला म्हणणार, की म्हणजे तुम्ही जर सोशल मीडिया चांगलं ग्रो केलं, तरच हं. तुम्हाला ब्रँड स्पॉन्सर करणार. येस. अदरवाईज ते नाही करणार. ओके. त्यामुळे तुम्हाला सोशल मीडियावर अपडेट राहावंच लागणार. तर ज्यांना या फील्डमध्ये यायचं आहे, फिटनेस किंवा मॉडेलिंग किंवा बॉडी बिल्डिंग, हां. जे असे फिमेल्स असतील, तर हो. त्यांनी कुठनं सुरुवात केली पाहिजे? स्टार्टिंगला तर तुम्हाला रेग्युलर एक डाएट झालं, वर्कआउट हं. झालं, ह्या गोष्टी तुम्हाला कंटिन्यू करायला लागणार. मग हळू-हळू तुम्हाला बॉडी बिल्डिंगमध्ये जर करायचं असेल, तर